आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट्स। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। भाजपचे अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मुकाटे यांच्यात प्रमुख लढत होतीये। गोविंद मुकाटेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता प्रचार जो आहे तर तो सुरू होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मुकाटे आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात? प्रथम तर खऱ्या अर्थाने मी पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता आहे आणि कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे प्राजक्तदादांनी उमेदवारी काय केली आम्हाला माहित नाही। त्याच्यानंतर मला पवार साहेबांनी उमेदवारी भाजपने जे आहेत 40 स्टार प्रचारक जे आहेत या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत। आपल्याकडे नेमकं कोण कोण प्रचारासाठी येणार आहेत, कशी रणनीती असणार? तर आमच्यामुळं 40 असो नाही तर 400 असो इथं टिकणार नाही। इथं मला एक भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्यांना सांगूशी वाटतं का येऊन आपली डिपॉझिट जप्त किंवा आपली नाचक्की होण्यापेक्षा न आलेलं बरं राहुरी मतदारसंघात। हा मतदारसंघ ह्यावेळेस 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस शरद पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता हा गोविंद मुकाटे इथं 4 तारखेला निवडून येत असतात। महाविकास आघाडीतील 2 प्रमुख नेते म्हणजे खैरेंना असतील आणि तुम्ही, मग कुठेतरी मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा समोरच्या उमेदवाराला होईल असं वाटतं? मतविभाजन अजिबात होणार नाही। राहुरीचा जर तालुका पाहिला तर सुशिक्षित तालुका आहे। ग्रॅज्युएट झालेले इंजिनियर, डॉक्टर, वकील हे नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त राहुरी तालुक्यात सापडतात। कोणाला मतदान करायचं म्हणजे लोक असं म्हणते का इथं मतदान केल्यानंतर फेल होईल, तर लोक तो विचार करणार एकाच उमेदवाराला मतदान करणार। लोक हुशार आहेत। समोरच्या उमेदवाराचं किती आव्हान वाटतं? आमच्या पुढे बिलकुल आव्हान नाही। उमेदवार काहीच नाही, कर्तृत्व नाही ना। असं गेली 10-15 वर्ष त्यांचे वडील आमदार होते, असं एकही ठाम काम नाही का आज त्या कामाकडे राहुरी तालुका पाहतो। कारखान्याचं वाटोळं करण्यात त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे। कॅमेरा पर्सन गोविंदसह सुनील बोंगळ, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर। बोरिवली पश्चिम येथील नाले साफसफाईमध्ये कथित गैरप्रकार उघडकीस आलाय। रात्री नाल्यामध्ये दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढल्याचे दाखवलं जात असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे बीएमसीकडून साफसफाईच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भात संजय उपाध्याय यांनी आर मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे। दोष सिद्ध झाल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकलं जाणार असल्याचं अतिरिक्त आयुक्तांचं म्हणणं आहे। गोराई रोडवरच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे। सोने दरवाढीचा परिणाम तुळजाभवानी देवीच्या दानपेटीवर झाल्याचं समोर येत आहे। देवीच्या दानपेटीत सोनं स्वरूपातील दान कमी झालं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 किलो सोन्याची घट झाली आहे। गेल्या वर्षी देवीला दान स्वरूपात 17 किलोहून अधिक सोनं अर्पण झालं होतं, मात्र यावर्षी 10 किलो 788 ग्रॅम सोनं अर्पण झालं असून 7 किलोची घट समोर आली आहे। दुसरीकडे रोख स्वरूपातील दान मात्र 5 कोटींनी वाढल्याची माहिती आहे। गेल्या काही वर्षात सोनं स्वरूपात दान सातत्यानं कमी होत असून सोनं दरवाढीचा त्यावरती फटका असल्याचं दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये फटाक्यांसारख्या आवाजाचे सायलेन्सर असलेल्या 1025 दुचाकींवरती पोलिसांनी कारवाई केली होती। बुलेटचे 705 सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले होते। हे सायलेन्सर शहर पोलिसांनी रोड रोलर खाली चिरडून नष्ट केले। पोलिसांनी केवळ वाहनधारकांवर कारवाई त्यांच्याकडून केली जाते, मात्र विक्रेते सायलेन्सरची विक्री करतायत त्याची दखल वाहतूक विभागानं आता केवळ दुचाकी स्वारांवरच नाही तर हे सायलेन्सर विकणाऱ्या दुकानदारांवरही कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।